हे दोन मुख्य अतिथी आपले आज ते सगळे इथले 5 स्टुडंट आहे, बरोबर. पण मी सगळ्यांच्या समोर ही आपल्याला गॅरंटी देतो की मी या संस्थेचा फ्युचर स्टुडंट असेल. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना. सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती सामनापूर्ती. जय देव रत्न प्रथमतः आज हा सोहळा ज्यांच्यासाठी आपण साजरा करतोय ते आपले सर्व विद्यार्थी यांचे मी आशीर्वाद योग नॅचरोपॅथी कॉलेज यातर्फे मनपूर्वक तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. त्यांना विनंती करते की सर तुम्ही थोडक्यात संस्थेचा परिचय आणि आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. शिंपी सर. जे सगळे विद्यार्थी मित्र जे आज आपण महाराष्ट्र बाहेरून सुद्धा कानाकोपऱ्यातून आपण सगळेजण आलेले आहात, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जो भी स्टूडेंट मुझे ऑनलाइन सुन रहे यहाँ पे है तो एक भी लेक्चर आपको मिस नहीं करना है. आपको जो भी टाइम टेबल मिलेगा सैटरडे संडे बाकी MA युवाओं के लिए, डिप्लोमा फिजियोलॉजी स्टूडेंट के लिए जो भी शेड्यूल मिलेगा उसको आपको 100% टाइम देना है और सर्टिफिकेट लेके कपाट में नहीं रखना है. दोस्तों सर्टिफिकेट सबको मिल जाएगा, टेंशन मत लो. और योगा नेचुरोपैथी में आए तो आशीर्वाद में आए तो 90-95% रिजल्ट हर साल लग ही जाता है. और सिर्फ मुझे सर्टिफिकेट लेके देने में आपको कोई मुझे इंटरेस्ट नहीं है. मुझे इंटरेस्ट है कि आप भी इस संस्था के आगे बढ़ाइए. जैसे कि आज कई स्टूडेंट पहले थे, आज यहाँ पे हमारे साथ में बैठे हैं, तो आज कुछ साल के बाद आप में से कोई स्टूडेंट इस संस्था को आगे बढ़ाएंगे तो मुझे ज़्यादा खुशी होगी. और जैसे आज रानडे मैडम आज यूनिवर्सिटी में एज ए डायरेक्टर पोस्ट पे है, हमें बहुत खुशी होती है कि उन्होंने हमें से योग टीचर डिप्लोमा किया, बाद में MA और PhD किया और कितना अच्छा काम करे. ये गर्व की बात है कि इस तरह से आप भी आगे जाओ. असं म्हटलं जातं, मिट्टी पानी धूप हवा सब रोगों की यही दवा. डिअर फ्रेंड्स, नेचर इज अवर ग्रेट डॉक्टर. आणि ही म्हण आपण रोजच्या जीवनात अनेकदा अनुभवली आहे. आणि म्हणूनच निसर्गाचं महात्म्य जाणून, योग आणि निसर्गोपचार शास्त्राचं महत्त्व जाणून
आज हीच प्रचिती आज आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीतून इथं दिसते आहे की योग आणि निसर्गोपचार शास्त्र हे आपल्या आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र आहे. आणि हे निसर्गोपचार योगशास्त्र शिकण्यासाठी आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातून विविध सिटीमधून विविध शहरांमधून आज नाशिक येथे योग आणि नॅचरोपॅथी शास्त्र शिकण्यासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी आज आपण इथं सगळेजण जमलेले आहात. मित्र हो, तसं पाहिलं तर योग आणि नॅचरोपॅथी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यू कॅन से इज अ टू साइड ऑफ अ सिंगल कॉइन. आरोग्यदायी व्हायचं असेल तर योगशास्त्राबरोबर आहार विहार आणि दिनचर्येचं पालन हे मस्ट आहे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योग भवति दुःखः. मला हे खूप मोठं म्हणजे सरप्राईज होतं. मी इथे आली त्यावेळेस नॅचरोपॅथी हा शब्दसुद्धा माझ्यासाठी नवीन होता आणि इथे आले, सरांना मॅडमला भेटले, तिथूनच मला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली. आज त्या खुर्चीवरनं इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आहे, मार्गदर्शन केलं आहे. आणि आता आशीर्वाद ही माझी फॅमिलीच आहे आणि ही आता फॅमिली मोठी मोठी होत चालली आहे. सगळेजण इथे आपली फॅमिली वाढते. आता तुम्ही पण आशीर्वाद संस्थेचा फॅमिलीचा हिस्सा झालेला आहात. सर असं म्हणू शकते की मंजिले राह पर चले थे एक ही अकेले ही का लोग मिलते गए और कारवा बनता गया. थँक्यू. डिप्लोमा योग टीचर आणि नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये 89% मिळवून विनिला मॅडम या डिप्लोमा योग टीचरमध्ये आणि नॅचरोपॅथी ह्या दोघंही अभ्यासक्रमांमध्ये त्या प्रथम आल्या. वर्षभरापूर्वीची मी तिथे बसलेली आणि आज तिथे बसलेली असताना खूप प्रश्न, एक्साइटमेंट, खूप कन्फ्युजन, ऑफकोर्स सगळं होतं. पण आज वर्षभरानंतर कोर्स मी कंप्लीट केलेला आहे. आय एम मोर हॅपी, सॅटिस्फाईड, कॉन्फिडंट आणि अपडेटेड नॉलेज व्हर्जन मला म्हणता येईल. कारण ॲज अ प्रोफेशन मी काउन्सिलर आहे. तर पेशंट्सला काउन्सिलिंग करताना लाईफस्टाईल चेंजेस मस्ट असतात आणि त्याचं टेक्निकल आणि डिटेल्ड नॉलेज मला इथे मिळालं. ऑल क्रेडिट गोज टू नितीन शिंपी सर आणि मिनल शिंपी मॅडम. योगाचं जर का महत्त्व सांगायचं झालं तर आता आपण बघितलं की जे दोन मुख्य अतिथी आपले आज ते सगळे इथले 5 स्टुडंट आहे, बरोबर. पण मी सगळ्यांच्या समोर ही आपल्याला गॅरंटी देतो की मी या संस्थेचा फ्युचर स्टुडंट असेल. सगळ्यांचं बोलणं ऐकून मला एक शाळेत तुकाराम महाराजांचा अभंग होता, फार छान ते आठवलं. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, जेथे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काय, वृक्ष न धरी पुष्प फळ काय करील वसंत काळ, प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार. म्हणजे जर आपलं चित्त शुद्ध नसेल आणि आपण किती भारी कंपनीचा साबण जरी वापरला आंघोळीसाठी तरी त्याचा काही उपयोग नाही होत जोपर्यंत आपलं चित्त शुद्ध होत नाही. ते चित्त शुद्ध करण्यासाठी योग आणि नॅचरोपॅथी हिलिंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट टेक्निक आहे. मला असं वाटतं की या आशीर्वाद नॅचरोपॅथीमध्ये तुम्ही सगळ्यांनी ॲडमिशन घेतलं आहे ते इथं योगा किंवा हिलिंग हे सगळं ॲज अ प्रोफेशन नाही शिकवलं जात फक्त, तर इट इज ट्रीटेड ॲज अ सर्व्हिस टू द नेशन. आणि त्यामुळे तुम्ही देशसेवेचं काम करताय ही इनबिल्ट भावना तुमच्यामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं.
आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे इथून सर्टिफिकेट मिळवणं नाही आहे, जसं या सगळ्यांनी सांगितलं. ते कॉन्ट्रीब्युशन अजून वाढत जाणार आहे जेव्हा तुम्ही प्रत्येक एक एक पेशंटला ट्रीट कराल, एक एक फॅमिलीला टच कराल आणि एक एक सोसायटीला सर्व करत जाल, राईट. त्यामुळे माझ्या सगळ्यांना या सेशनसाठी, तुमच्या ॲकॅडमिक इयरसाठी, या डिप्लोमासाठी किंवा ज्या कोर्सला तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल त्या कोर्ससाठी सगळ्यांना आय विश यू ऑल द बेस्ट. मला योग शिकायचा होता. मी 1 वर्षभर खूप एक सेंटर शोधत होते की जिथे मला डिप्लोमा करता येईल. आणि जसं तुम्हाला झालं असेल तसाच अनुभव मला आहे. मी त्या दिवशी शिंपी सरांना फोन केला होता. त्यांनी सांगितलं असं असं सेंटर आहे, इथे आपला डिप्लोमा चालतो. त्याच्यानंतर मॅडमना भेटायला आले. मॅडमनी खूप छान संवाद साधला. योग म्हणजे काय, डिप्लोमामध्ये काय असतं, मला एक सांगितलं की अशी अशी वेळ आहे. आणि मेन म्हणजे मी 2-4 ठिकाणी चौकशी केली होती आणि मला पॉसिबल जी वेळ होती ती मला फक्त आशीर्वादमध्ये मिळाली होती. आणि खरी तर तीच माझी योगाची एक सुरुवात होती आणि तेच आशीर्वाद मला बहुतेक मिळाले होते. त्यामुळे माझी मजल दर मजल करत आज इथपर्यंत मी पोचले. आशीर्वाद नॅचरोपॅथीचे पिलर्स. आज मॅडमने इथे बोलवलं आणि सगळ्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. ही जी संस्था आहे, ह्या संस्थेला मी जवळून बघितलं. तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि देवाने तुम्हाला खूप चांगली बुद्धी दिली की तुम्ही डिप्लोमा योग किंवा नॅचरोपॅथी इथे ॲडमिशन घेतली. योग हा मन, बुद्धी आणि शरीर तिघांनाही एकत्रित जोडून ठेवतो. बोटाला धरून शिकवणं, सगळं डिटेल सांगणं आणि त्या विषयाची गोडी निर्माण करणारे इथे सगळे शिक्षकवृंद आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होआवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.